अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन राजापूर रत्नागिरी येथे। तर मागची अनेक सत्रे आपण पाहतोय श्री गोपीगीतम। तर आज आपण गोपीगीतमधले शेवटचे 2 श्लोक पाहणार आहोत। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तो विषय अतिशय गंभीर आहे आणि समजला तर सोपा आहे, कारण जीवाचा स्वाभाविक धर्म आहे भगवंतावरती प्रेम करणं। एवढा सोपा आहे, पण आजकालच्या ह्या कलियुगामध्ये कोणाला सोपे विषय रुचत नाहीत आणि पचत पण नाहीत, अशी परिस्थिती आहे। त्यांना काहीतरी अवघड क्लिष्ट काहीतरी सांगितलं, तुम्ही असं करा, मग मानेत 2 पाय घाला, मग गोल गोल फिरा, मग चमत्कार होईल, तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतील। पण साधं सोपं हरिनाम घ्या, तुमच्या आयुष्यात चमत्कार काय, चमत्काराचा बादशाह येईल हे सांगलं, त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत। कारण आजचं युगच आहे मुळात आधी कलहाचं युग, किंवा त्याला दुसरं नाव आहे शोबाजीचं युग। इथं काय खपतं? हां, ज्याचं पॅकेट एकदम आकर्षक असतं, आतमध्ये भुसा भरलेला असला तरी चालेल, ते खपतं। परवाच मी एक उदाहरण सांगत होतो, राहुलनं ते नूडल्स आणले होते, चायनीज नूडल्स, आणि एनकेन प्रकारे काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम झाला, तर आम्ही रोज पाखरांना, चिमण्यांना, खारुताईंना बाहेर ताट ठेवतो, त्याच्यामध्ये खाऊ ठेवतो, तर ते उचलले आणि तसे तसे आम्ही ठेवून दिले। 8 दिवस झाले तरी एकाही पाखरानं त्याला तोंड पण लावलं नाही। म्हणजे हे पॅकेज फूड जे असतं ते माणसाच्या काय, प्राणी पशुपक्ष्यांच्या पण खाण्याच्या लायकीचं नाही, ह्याची बुद्धी कोणाला आहे? त्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना आहे। पण माणूस त्याला बर्गरमध्ये कुचका वडापाव घालून जरी दिलात तरी तो मॅकडॉनल्ड्समध्ये दिला आहे ना, चवीनं खाईल। हे प्रयोग झालेले आहेत, गौरांग प्रभूजी आपल्या प्रवचनात सांगतात, किंवा राधा गोपीनाथ प्रभूजी। माणूस असा आहे की त्याला पावामध्ये कुचका वडा जर घालून दिला 8 दिवसापूर्वीचा तरी तो खाईल चवीनं, चटणीवर लावून। पण तोच कुचका वडा घातलेला चांगला पाव जर कुत्र्याच्या समोर ठेवला तर कुत्रा खाणार नाही, आणि सत्य आहे। तर ह्या कलियुगातील मनुष्य समाज एवढा अधोगतीला पोचलेला आहे
की त्याला चांगल्या गोष्टींची काय नाही आहे, कदर नाही आहे, चांगल्या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपण गोपीगीत अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय की जे परमहंसांसाठी आहे. तत्पूर्वी आज गोपीगीतचे शेवटचे 2 श्लोक घेण्यापूर्वी मी भगवद्गीतेचा आधार घेईन. कारण अर्जुनाला भगवंत गीतेच्या 18व्या अध्यायात 64व्या श्लोकात खूप सुंदर गोष्ट सांगतायत. ती अभ्यासणं पहिली गरजेची आहे, तर तुम्हाला गोपीगीत काय आहे हे कळेल. 64वा श्लोक, 65वा आणि 66वा ह्या 3 श्लोकामध्ये भगवंत ह्या गोपीगीतचं जे प्रॅक्टिकल गोपीने केलं ते कसं सर्वश्रेष्ठ आहे हे भगवंत कोणाला सांगतायत, अर्जुनाला सांगतायत. कितवा श्लोक, श्रीमद भगवद्गीता अध्याय 18वा श्लोक 64वा. मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही सर्वांनी रिपीट करा. सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वगुह्यतमं भूयः सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. हे कोण सांगतायत, भगवान श्रीकृष्ण. म्हणून श्री भगवानुवाच म्हणा, श्री भगवानुवाच, भगवान श्रीकृष्ण म्हणाले. सर्वगुह्यतमं म्हणजे परमगुह्य, परम गोपनीय. भूयः पुन्हा, शृणु ऐक, मे माझ्याकडून, परमं परम किंवा सर्वश्रेष्ठ, वचः आदेश किंवा वचन, इष्ट असी तू प्रिय आहेस, मे मला, दृढम अतिशय, इति याप्रमाणे, ततः म्हणून, वक्ष्यामि मी सांगतो, ते तुझ्या, हितम हितार्थ. काय सांगतात भगवंत इथे, तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे, म्हणा तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्यधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे म्हणून ते माझ्याकडून ऐक. भगवंत काय सांगतायत, भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत एका श्लोकामध्ये. काय, सर्वगुह्यतमं म्हणजे सगळ्यात जे परम गोपनीय परमश्रेष्ठ ज्ञान आहे, असं जे ज्ञान आहे ते मी तुला आता सांगणार आहे. ते तुझ्या हितार्थ आता माझ्याकडून ऐक. जे आदेश मी आता सांगत आहे ते, हे कुठं आपल्याला वार्तालाप बघायला मिळतो बऱ्याच वेळेला पिता पुत्रामध्ये, बरोबर की नाही. हे बाळा, आता तू मोठा झाला आहेस, सुज्ञ झाला आहेस, पण मी तुला काही अनुभवाचे बोल सांगतोय, ते तू काय कर, कृपा करून श्रवण कर आणि त्याच्यानुसार जर जीवनयापन केलास तर निश्चित तुझं काय होईल, भलं होईल. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, हे सगळंच तर भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ते स्वतः सांगतायत अर्जुनाच्या रूपानं आपल्या सर्वांना की आता मी तुम्हाला पूर्ण भगवद्गीता सांगितली, पण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते अतिशय परम गोपनीय असं काय आहे, रहस्यमय तत्वज्ञान आहे. आणि ते जर तू ऐकलंस तर त्यानं तुझं काय होणार आहे, निश्चित हित होणार आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगतायत. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतायत, पहा, भगवंताने प्रथम अर्जुनाला गुह्य ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान सांगितले
आणि नंतर त्याहूनही अधिक गुह्य ज्ञान अंतर्यामी परमात्म्याचे ज्ञान सांगितले आणि आता ते त्याला परम गुह्य ज्ञान सांगत आहेत की पुरुषोत्तम भगवंतांना शरण जा. भगवंतांचा 3 रूपामध्ये साक्षात्कार होतो. ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती. तर भगवंताने पहिल्यांदा ब्रह्मज्योतीचं ज्ञान सांगितलं, ब्रह्मज्ञान सांगितलं, मग परमात्मा रूपाचं ज्ञान सांगितलं आपल्या, आणि आता सर्वश्रेष्ठ ज्ञान भगवंत सांगत आहेत आपला सर्वांना. तर ते कोणाचं ज्ञान आहे? परमगुह्य ज्ञान सांगत आहेत की पुरुषोत्तम भगवंतांना शरण जा. म्हणजे ब्रह्मज्योती परमात्मा आणि ह्याच्यावरती परब्रह्म स्थित आहे आणि त्या परब्रह्माला तू काय जा? शरण जा. आणि कसं शरण जा हे पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगितले. आणि त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कोणी केलं? गोपीनी केलं. हरे कृष्ण. कोण आहे? नाही, नका देऊ त्याच्याकडे. ते डो नॉट क्रिएट डिस्टर्बन्सेस. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात की मनमना म्हणजे सदैव माझे चिंतन कर. मनमना म्हणजे मनामध्ये सदैव काय कर? माझं चिंतन कर. या भगवद्गीतेमधील उपदेशांच्या तथ्यावर जोर देण्याकरता त्याच उपदेशाची या ठिकाणी पुन्हा पुनरावृत्ती करण्यात आली आहे. कोणीही साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकत नाही. साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकतो का? नाही. आणि हे सार न जाणल्यामुळे आज आपल्याला 999 क्लबमधील लोक अगणित दिसतात. कोणती? सहस्त्राणाम मनुष्येषु भगवंत सांगतात भगवद्गीतेत की 1000 लोकांमध्ये एक व्यक्ती असा जो असतो ज्याला माझ्याबद्दल श्रवण करण्याची इच्छा होते. म्हणजे बाकी सगळे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? 999 क्लबमध्ये येतात. त्यामुळे चिंता किंतु परंतु हृदयात आणायचे नाहीत प्रचारकानं की अरे आज बाबा फार कमी भक्त आलेत. अरे नाही बाबा, 1000मध्ये एकाला इच्छा होणार आहे. 1000मध्ये एकाला इच्छा होणार आहे. त्यामुळे निश्चितच इथं तसं बघितलं तर आता एक 25, 30, 40 लोक आहेत. म्हणजे 40,000 लोकसंख्येत उपस्थित आहे असं म्हणायला हरकत नाही. 41 झाली, 42 झाले, 1000 लक्षात, 43 झाले, 1000. आपण खरंच भाग्यवान आहोत की अशा काय म्हणूया आपण सॉर्टिंग केलेल्या जीवात्म्यांचा संघ आपल्याला भेटतोय. सॉर्टिंग करतो ना काजू फॅक्टरीवर कोणाची आहे ते आजवर करा. मँगो, आंब्याचा व्यापार वगैरे काय करतात? ते सॉर्टिंग करतात की नाही? काजू सॉर्टिंग करतात. छोटा नग, मध्यम नग, मोठा नग. आंबासुद्धा छोटा, काय 8 डझनाचा, मग 7 डझनाचा, 6 डझनाचा, 5 डझनाचा, 4 डझनाचा, 2 डझनाचा पण असतो मोठा एकदम. सॉर्टिंग करतात. तर तसं ज्यांना इच्छा आहे भगवंतांबद्दल ऐकण्याची हे अशा सॉर्टिंग केलेल्या जीवात्म्यांपैकी अतिशय सुदुर्लभ असे जीवात्मे आहेत. तेव्हा आपण सदैव आनंदी असलो पाहिजे की समोर एक वैष्णव आहे मला संग करण्यासाठी. हे प्रभू आल्यापासून मी तर असं म्हणजे माझं वजन वाढायला लागलेलं आहे. कारण भक्तांचं संघाचं महात्म्य तुम्हाला माहीत नाही, अगाध आहे. भक्तांच्या संघाचं महात्म्य अगाध आहे. आठवड्यातनं एकदा काय, 2दा काय, 4दा काय, सदैव जर मिळालं तर काय वाईट आहे. तर पुढे सांगतायत कोणीही साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकत नाही, परंतु जो श्रीकृष्णांचा वास्तविक अत्यंत प्रिय शुद्ध भक्त आहे तोच केवळ गीतेचे सार जाणू शकतो. भगवंत इथं प्रभुपाद इथं 3-4 गोष्टी सांगितलेत. कोण जाणू शकतो? परंतु जो श्रीकृष्णांचा वास्तव रूपामध्ये भगवंतांना ज्यानं तत्वता जाणलेलं आहे असा तर कोट्यामध्ये एक जीवात्मा असतो. वास्तविक अत्यंत प्रिय, ज्याला भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रिय आहेत आणि भगवान श्रीकृष्णाला जो अत्यंत प्रिय आहे असा शुद्ध हृदयाचा भक्त ज्याच्या हृदयामध्ये कसलंही कल्मश नाही तोच केवळ गीतेचे सार जाणू शकतो. संपूर्ण वेदामधील हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपदेश आहे. या संदर्भात श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते ज्ञानाचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे सार आहे आणि याचे अनुसरण केवळ अर्जुनानेच नव्हे तर सर्व जीवांनी केले पाहिजे. आता भगवंत जे 2 श्लोकात पुढे सांगणार आहेत त्याचं काय केलं पाहिजे? सर्व जीवांनी आपल्या जीवनात आचरण केलं पाहिजे. आणि हेच सगळ्या वेदांचं सार आहे. हेच भगवंतांच्या सगळ्या आदेशांचं सार आहे.
आपण नियमित ऐकतो आणि इतरांनाही सांगितलं पाहिजे. आपण हे काय सांगतात बघा, भगवंत अतिशय परम गुह्य ज्ञान, परम श्रेष्ठ ज्ञान, जे जीवाच्या हितासाठी हितैषी आहे असं ज्ञान भगवंत 2 श्लोकामध्ये सांगतायत. 65वा श्लोक. तुम्ही अनेक वेळा दोन्ही श्लोक ऐकलेले आहेत, पण आज आपण हे गोपीगीतमधील जो श्रेष्ठ भाव आहे त्या अनुषंगाने हे श्लोक आपण अभ्यासतो आहोत. मन्मना भवमद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. भगवंत काय सांगतायत? मनमना भवमद्भक्तो, हे अर्जुना सदैव माझे चिंतन कर. मनमना भवमद्भक्तो, मनामध्ये सदैव माझे चिंतन कर आणि माझा भक्त हो, मद्भक्तो. आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितलं बाळा असं असं कर, तर बाळाला आपण म्हणणार का काय तू किती अहंकारी आहेस, उगाच हुशार काय मारतोस काय, मी कशाला तुझं ऐकू, असं सांगू का बापाला आपण? पण आज 999 क्लबमधली लोक हेच करतायत. त्यांना हे गीतेचे आदेशच अमान्य आहेत. ते म्हणतात कोण कृष्ण? एखादा उर्मट पोरगा म्हणतो तसा, कोण बाप? मी तुला ओळखत नाही, तू काय केलंस माझ्यासाठी? कोण आई? 999 क्लबमधली लोक हीच आहेत जी आपल्या बापाला पण जुमानत नाही, म्हणजे खऱ्या बापाला जुमानत नाहीत. इथे बाप कोकलून सांगतोय मनमना भवमद बघतो, माझा भक्त बन, माझं हृदयामध्ये चिंतन कर, सदैव माझे पूजन कर, मद्याजिमाम नमस्कुरु, आणि केवळ मलाच नमस्कार कर. का? च जोडायची काय गरज होती भगवंतांना? मद्याजिमाम नमस्कुरु, केवळ मलाच नमस्कार कर. कारण ह्याच्यापूर्वी सगळं सांगितलं. जर इतर कोणाला तू भजलास, देवी देवतांना भजलास किंवा अजून कोणाला पुढाऱ्याला भजलास, तर तुझं काय होणार आहे ते तुला माहिती आहे. म्हणून या सगळ्यांचा नाद सोड. इथं अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीनं काम करणाऱ्या लोकांच्या मागे ही दुनिया हात धुवून लागते आणि ह्याचे अनुभव मी सध्या घेत आहे. कारण सगळीकडे भ्रष्टाचार आहे. वृत्तपत्रापासून न्यूज चॅनलपासून सगळीकडे भ्रष्टाचार, सगळ्यांचे हप्ते चालू असतात. आणि जो कोणी हप्ता द्यायला नाही म्हणतो त्याची बदनामी करायची. ही आजच्या समाजाची वस्तुस्थिती आहे, जिथं मीडिया केवळ एक्सप्लॉइट करण्यासाठी त्यांचं मीडिया पद चालवतं. तर अशा अनेक आघातापासून प्रकृतीच्या तुम्हाला जर सावरायचं असेल तर हे तत्त्वज्ञान जाणल्याशिवाय पर्याय नाही. अनेक प्रकृतीचे आघात येणार, प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे असतात. काही जणांना प्रापंचिक प्रॉब्लेम्स असतात, काही जणांना आर्थिक प्रॉब्लेम्स असतात, काही जणांना जॉबचे प्रॉब्लेम्स असतात, काही जणांना राजकीय प्रॉब्लेम्स असतात, काही जणांना आपल्या शरीराचे प्रॉब्लेम्स असतात. ते तर सगळ्यांनाच असतात, जन्ममृत्यू जरा व्याधी. त्यामुळे प्रॉब्लेम्स तुमची पाठ सोडणार नाहीत. तुम्ही दुनियेला सिद्ध करण्यापेक्षा तुम्ही कसे योग्य आहात त्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा तुम्ही कसे योग्य आहात. बस झालं, दॅट्स ऑल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुमचा स्वतःचा जमीर जागृत असू दे. आणि हे कधी सिद्ध करू शकाल तुम्ही? जर तुम्ही बापाचे आदेश ऐकले तर तुमच्यात सद्गुण येणार आहेत ना. त्या बापालाच जर जुमानले नाही तर कसले सद्गुण येणार अंगी? भगवंत सांगतायत मनमना भव मद भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु, केवळ हृदयामध्ये माझं चिंतन कर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माझा भक्त हो, केवळ माझा भक्त हो. भक्त हो म्हणजे काय? तुझं सर्वस्व मला अर्पण कर. कसं भक्त बनायचं ते पुढे सांगतायत. भगवंत कसं भक्त बनायचं ते पुढे सांगतायत. भक्त कसा बनला पाहिजे, कसा असला पाहिजे भगवंतांचा भक्त? माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. अशा प्रकारे भगवंत सांगतायत याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील आणि मी तुला प्राप्त होईन. जर तू मी सांगतोय ते वचनांचं पालन केलंस, कारण आता जे तुला वचन मी सांगतोय ती परम गुह्य परम श्रेष्ठ असं ज्ञान आहे. भगवंत काय मूर्ख आहेत हे सांगायला? एवढी सगळी भगवद्गीता सांगून झाली तर भगवंत इथं कोट करतायत स्वतः. सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः. जे मी आता तुला वचन सांगणार आहे ते सर्वात परम श्रेष्ठ असं वचन आहे, ते तू ऐक ध्यानपूर्वक. त्यानंच तुझं हित होणार आहे. कोणाच्याही बाबाच्या बुवाच्या बीबीच्या नादी लागू नकोस.
या भौतिक प्रपंचाच्या नादी लागू नकोस. तुला भले वाटेल 2 पावलं चाललो की स्वर्ग भेटेल, पण भेटणार नाही. त्या गाढवासारखी अवस्था होईल. 2 पावलं चाललं की गाजर भेटेल नाही. कारण परिटानं गाजर असा धरलाय लोंबकळत काठीला टेकून की तो गाढवाच्या तोंडाच्या बरोबर 2 फुटच राहील. गाढवानं किती पावलं चालली तरी गाजर काय त्याच्या तोंडात पडणार नाही. आणि मग परिटाला माहिती आहे गाढवाला कसं चालवायचं ओझं लादून. तो बरोबर गाजराची काठी काढतो, वरती सगळी ओझी लादतो आणि मग स्वतः पण आपण वरती बसतो आणि अशी काठी धरतो लांब. बरोबर गाजर ते लोंबकळत राहील गाढवाच्या तोंडाच्या समोर 2 फूट. मग गाढवाला वाटते की 2 पावलं चाललं की काय मला गाजर भेटणार आणि मी सुखी होणार. कारण गाढवाला गाजर प्रिय असतो आणि गाढवणीच्या लाथा प्रिय असतात. आणि जसं परिटाचं काम होतं, आपलं डेस्टिनेशन येतं, परिट काय करतो ती काठी उचलतो आणि उंच ठिकाणी टांगून ठेवतो जिथं गाढवाचं तोंड पोचणार नाही. म्हणजे गाढव एवढं जे चाललं गाजराच्या आशेपोटी ते काय होतं चालणं त्याचं मूर्खपणाचं होतं. सत्यस्थिती न जाणता केलेले परिश्रम होते. आणि अशा परिश्रमानंतर त्या गाढवाच्या पेकाटात मालक एक दांडा घालतो. त्याला हे हॉकू हॉकू करत उकिरड्यावर जातं. त्याला वाटतं मालकानं मला आता मोकळीक दिलेली आहे उकिरड्यावरचं अन्न खाण्यासाठी, सुग्रास अन्न. ही परिस्थिती दयनीय परिस्थिती आहे आजच्या मानवाची. त्याला ना आध्यात्मिक जीवन जाणून घ्यायची इच्छा आहे, ना ते आचरणात आणायची इच्छा आहे, आणि त्याला सुखी मात्र व्हायचं आहे. कसं शक्य आहे? भगवंत सांगतात तुमचं परमहित ज्याच्यात आहे ते तुम्ही जर फॉलो नाही केले तर काय उपयोग आहे? तुमचं परमहित याच्यातच आहे की तुम्ही काय करा, मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु ममय वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसमे. केवळ माझं हृदयामध्ये चिंतन करा. म्हणजे कोणाचं? भगवान श्रीकृष्णाचं. भगवान श्रीकृष्ण सांगतायत. त्याला कोणते आपलं लॉजिक लावून चालणार नाही. नाही मग मी तमक्याचं स्मरण करणार, नाही मग मी तमक्या देवीचं स्मरण करणार, नाही मग मी त्या तमक्या स्वामीचं स्मरण करणार. नाही, तसं नाही सांगितलंय. आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति सर्वदेव नमस्कार प्रतिगच्छति केशव. हे मूर्खांचा सिद्धांत मांडलाय आजकालच्या या भोंदू गुरूंनी. हे सुभाषित आहे जे एका संस्कृत येणाऱ्या पंडितांनी लिहिलेलं आहे. हे भगवत वचन नाही, हे एक सुभाषित आहे. काय सुभाषित आहे? आकाशात पतितम तोयम, तोयम म्हणजे पाणी, सागरम प्रतिगच्छति, सागरामध्ये जाते. आकाशातनं पडणार पाणी कुठे जातं? सागरामध्ये जातं ना सर ते शेवटी. मान्य आहे इथपर्यंत. सर्व देव नमस्कार प्रतिगच्छति केशव. पण हे मान्य नाही. नाही तर भगवंत सांगितले नसते केवळ मलाच नमस्कार कर म्हणून ते सांगितले नसते. माझंच चिंतन कर आणि अनन्य भावानं भक्ती कर असं सांगितलंच नसते ना. अनन्य म्हणजे इतर कोणीही नाही, कोणीही चालणार नाही. केवळ आणि माझंच तू काय कर, चिंतन कर, स्मरण कर, मनन कर, जप कर, पूजन कर, नमस्कार कर, सगळं काय केवळ मलाच कर सांगितले असते का? मग आता मला सांगा बरं, हे टॉम डिक अँड हॅरी सुभाषित बनवणारे आणि त्यांना फॉलो करणारे मूर्ख लोक गाढवासारखे सर्व देव नमस्कार प्रतिगच्छति केशव म्हणताय ना शेवटी तुम्ही. मग डायरेक्ट त्या केशवालाच का नाही नमस्कार करत? प्रश्न आहे माझा, बरोबर की नाही? सर्व देव नमस्कार प्रतिगच्छति केशव, मग डायरेक्ट केशवालाच भजा ना. का असं 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 वेडेवाकडं करून खायचंय आणि प्यायचंय? आणि ते नाही जात, कारण हे शास्त्र आधाराच्या विरोधी आहे सुभाषित. अन्यथा भगवंतांनी भगवद्गीता एवढ्या सगळी रसायनं सांगितलीच नसती ना. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. माम एव असं किती वेळा आलेलं आहे भगवंतांच्या भगवद्गीतेत ह्या आदेशामध्ये. माम एव इथं पण आलंय 66 श्लोक. माम एकम, केवळ आणि केवळ मला. अरे मूर्ख समजता की काय आपल्या बापाला? गर्व से कहो हम हिंदू है लेकिन हम भगवत गीता नहीं फॉलो करेंगे. कसले हिंदू तुम्ही? त्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ तुम्हाला चुकीचा वाटतो. धर्मग्रंथ चुकीचा नाहीये, तुमची बुद्धी नष्ट झालेली आहे ह्या अनैतिक प्रचारामुळे. जसं अनैतिक संबंध असतात विवाहबाह्य, तसा हे अनैतिक प्रचार चाललेला आहे समाजामध्ये. का अनैतिक म्हणतोय? कारण योग्य शास्त्रांचा आधार न घेता आज प्रचार चाललेला आहे. प्रत्येक जण आपल्याच गुरुचा प्रचार करतोय. माझा गुरु म्हणजेच देव, परमश्रेष्ठ देव.
कुठं सांगितलंय शास्त्रामध्ये? दाखवा हो. तुमचा गुरु हा परमश्रेष्ठ भगवंत आहे, कुठच्या शास्त्रात लिहिलंय ते दाखवा, केवळ दाखवा. आणि शास्त्रे प्रमाणित असली पाहिजेत. वेद घ्या, पुराण घ्या, उपनिषद घ्या, भागवतम घ्या, भगवद्गीता घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे शास्त्र. ते तुम्ही उपटसुंबासारखं तुमच्या मनाप्रमाणे उत्पन्न केलेलं शास्त्र आहे. किंबहुना बायबल घ्या, कुराण घ्या, कुठंही नाही सांगितलंय की तुमचा भोंदू गुरु काय आहे? भगवंत आहे. अशांच्या आहारी जाऊन सत्याचं सत्यरूपामध्ये ज्ञान न घेता आपण कोणाच्याही मागे धावत पडतो आणि आपल्या जीवनातील बहुमोल असा वेळ वाया घालवतो आणि नरकाची द्वारं खोली करून टाकतो. तिच्याशिवाय दुसरी गच्छंती नाहीये. त्यामुळे ज्ञान यथार्थ रूपातनं, यथार्थ व्यक्तीकडून, यथार्थ गुरु शिष्य परंपरेच्या आधारे, प्रामाणिक आणि प्रमाणित गुरु शिष्य परंपरेच्या आधारेच घेतलं पाहिजे, तरच ते आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवेल. अन्यथा उपटसुंब्यासारखं ज्ञान हे वृत्तपत्र रोज वाटत असतात आणि त्याचा दुसऱ्या दिवशी शीट पेपर म्हणून उपयोग केला जातो. काय? वर्तमानपत्र लाखो करोडोंच्या पानामध्ये, क्वांटिटीमध्ये रोज छापली जातात, पण दुसऱ्या दिवसाचा काय उपयोग केला जातो? शीट पेपर. लहान बाळाला खाली देण्यासाठी. बस बाबा याच्यावरती टट्टी कर. हीच लायकी आहे केवळ आजच्या वृत्तपत्रांची. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही नसतं. आणि जे यथार्थ हे शास्त्रांचं ज्ञान न घेता तुम्हाला जर हा मार्ग शिकवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते पण ह्या अशा शीट पेपरच्याच आधारे तुम्हाला ते काय शिकवतायत? हे ज्ञान शिकवतायत. त्यामुळे अशा ज्ञानाचा आणि अशा शास्त्रांचा काही उपयोग होणार नाही. ज्ञान घ्यायचं असेल तर भगवद्गीतेच्या आधारे घ्या, ज्ञान घ्यायचं असेल तर भागवतमच्या आधारे घ्या. कारण हे दोनच ग्रंथ आपले संत शिरोमणी तुकाराम महाराज हे पण सांगून गेले. कलियुगामध्ये कोणते दोन ग्रंथ मार्ग दाखवते तुम्हाला? गीता आणि भागवत. ग्रंथराज श्रीमद भागवतम आणि श्रीमद भगवद्गीता हे केवळ दोनच अधिकृत ग्रंथ आहेत जे तुम्हाला योग्य मार्ग जीवनामध्ये दाखवतील. इतर तुम्ही केलेले सगळे यत्न प्रयत्न काय आहेत? तुमच्या वेळेचा अपव्यय आहे, टाइमपास आहे, जो तुमच्याकडे मुळात टाइमपास करायला नाही जाय शिल्लक आहे का हो? तुमच्याकडे टाइमपास करायला शिल्लक एखाद्या भोंदू गुरुच्या मागे लागून आपलं आयुष्य बरबाद करायला? माझा प्रश्न आहे तुम्हाला. आजचं माणसाचं भारतातलं आयुष्य आहे 62 वर्ष. किती? 62 इयर्स. 62 वर्ष. त्याच्यातलं अर्ध आयुष्य आपलं झोपण्यात गेलं. म्हणजे आपल्याकडे राहिली किती वर्ष? 31 वर्ष. म्हणजे 30 वर्ष धरूया आपण. त्या 62 वर्षातली पहिली 20 ते 25 वर्ष आपली ह्या भौतिक शिक्षणामध्ये गेली आणि खेळण्या बागडण्यात. कशामध्ये गेली? हे भौतिक शिक्षण घेण्यामध्ये आणि खेळण्या बागडण्यामध्ये गेली. म्हणजे आपल्याकडे किती वर्ष राहिली? किती वर्ष राहिली? 40 निम्मी 20 वर्ष राहिली. आता ही 20 वर्ष तुमच्याकडे राहिली. त्या 20 वर्षातलं म्हणजे ते 12 तास राहिलेत आपल्याकडे. 12 तासातले तुम्ही 8 ते 10 तास काय केलं? पोटाची खळगी भागवण्यासाठी आणि इच्छा, कामेच्छा अनेक अफाट. त्यानं कार घेतली, मला कार पाहिजे. त्यानं बंगला बांधला, मला बंगला बांधला पाहिजे. त्यानं आमकी बायकोला दागिने केले, मला बायकोला दागिने केले पाहिजे. मला त्यानं प्रॉपर्टी घेतली, मला प्रॉपर्टी केली. ह्या हव्यासा पोटी आपण हे उर्वरित 20 वर्षातले जवळजवळ 8 ते 10 तास प्रत्येक दिवसातले, म्हणजेच जवळजवळ मी 15 वर्ष धरतो. कशात खर्ची घातली? जीवनातली फक्त ह्या काबाड कष्टामध्ये घातली. राहिली आपल्याकडे 5 वर्ष. पूर्ण 62 वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगतोय तुम्हाला. तुम्हाला वाटतं ना तुमच्याकडे टाइमपास करायला वेळ आहे म्हणून. 60 वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगतोय. तुमच्याकडे राहिली किती वर्ष? 5 वर्ष राहिली. 5 वर्षामधली प्रत्येक दिवसाचे 2 तास मुखमार्जन दुर्गंध येते म्हणून 3 वेळा ब्रश करण्यात, 3-4 वेळा खाण्यात, आंघोळ बिंगोळ करण्यात किमान दिवसातले 2 ते 3 तास जातात की नाही? म्हणजे तुमच्याकडे त्या 5 वर्षातली पण राहिली किती वर्ष? हार्डली 2 नाही तर 3 वर्ष राहिली राव. आता ती 2 आणि 3 वर्ष जी राहिलीत ती तेवढीच आहेत तुम्हाला आध्यात्मिक साक्षात्कार करून घेण्यासाठी पूर्ण जीवनामध्ये. बरोबर की नाही बोलतोय मी ते?
आणि तीच 2-3 वर्ष आयुष्यातली राहिली ती जर तुम्ही टाईमपासच्या नावाखाली वाया घालवलीत तर मग त्या विधात्याला विचार करावा लागेल, बाबा काय ह्याला मी मनुष्य देह दिला. आता सांगा बरं, तुमच्याकडे टाईमपास करण्यासाठी वेळ आहे का? नाही आहे वेळ. तर हे 2-3 वर्ष प्लस तुमच्या झोपेतले मी 12 तास पकडले, त्याच्यातले 6 तास ॲड करा, म्हणजे ती एक 10-15 वर्ष टोटल होतील, जी आध्यात्मिक साधना करण्यासाठी भगवंतांनी तुम्हाला दिलेली आहेत. किती वर्ष? 10 ते 15 वर्ष तुमच्याकडे आहेत, ज्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता? तुमच्या जीवनाचं खरं सार्थक करून भगवत धामात म्हणजे वैकुंठात जाऊ शकता. ह्या कसाट्यातनं सुटून जाऊ शकता. कारण हे जीवन जगत पूर्णपणे दुःखाने भरलेलं आहे. तुम्ही काम करू नका म्हणून कोणी सांगत नाही, पण तुम्ही काम केल्यानंतर राम पण करायला विसरू नका हो. नुसतंच काम आणि आरामसाठी जीवन नाहीये. काम केल्यानंतर राम पण केला पाहिजे ना. बघा इथं खूप सुंदर उदाहरण आहेत. तुम्ही सगळे बिझनेसमॅन आहात, कोणी व्यापारी आहे, कोणी मजुरी करणारे आहे. आमचा बाळू आहे, दिवसभर कंबर वाकून प्लास्टर मारत असतो, पण आज सोबत अजून त्याच्या 2 सहकार्याने घेऊन आला इथे. हे तत्वज्ञान ज्याला कळलं आयुष्यामध्ये, त्याचं निश्चित भगवंत भलं केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण भगवंत जाणतात की ह्या व्यक्तीकडे वेळ फार कमी आहे आणि त्या कमी वेळेतला सुद्धा हा वेळ जो काय आहे तो भक्ती साधनेमध्ये, भजनामध्ये, मनमना भाव मत बघतो मध्याजिमाम नमस्कारमध्ये खर्ची घालण्याची त्याला इच्छा आहे. अरे नुसती इच्छा करा राव. भगवंत एवढे कृपाळू, तुम्ही नुसती इच्छा करा, ते स्वीकार करतात. जसं तुम्ही भोग दाखवलात, भगवंत सगळा स्वीकार करतात नेत्रांनीच, आणि सर्व भोग तसाच्या तसा तुम्हाला खाण्यासाठी ठेवून देतात मागे. बस जीवाना इच्छा करायची, हे भगवंता मला तुमचं व्हायचं आहे, बस मला मार्गदर्शन करा. ही एवढी इच्छा केलात तरी तुमचं जीवन सफल होईल. मग भगवंत बरोबर मार्गदर्शक तुमच्या जीवनामध्ये पाठवतील आणि योग्य मार्गदर्शक तुमच्या जीवनामध्ये पाठवतील. अन्यथा तुम्ही जर प्रामाणिक हृदयापासून जर ही इच्छा नाही केली तर तुमच्या जीवनामध्ये भोंदू साधूंचा सुळसुळाट झाल्याशिवाय राहणार नाही, जे तुमचा बहुमोल जीवन काय करतील? व्यर्थ घालवतील. आणि म्हणून इथं सांगतोय की भगवंत जे आदेश देतात हे त्रिवार सत्य आदेश असतात, त्याला हरताळ फासायचा नसतो. मोबाईल जरा स्विच ऑफ करा सर्वांनी. पिशवीत कोण ठेवलाय मागे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंत सांगतायत, जर तू मला अशा प्रकारे भजलास तर निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. भगवंत वचन घेत आहेत. बघा तुमच्यासमोर बापच तुमचा काय घेतोय? शपथ घेतोय की मी हे सांगतोय हे फॉलो कर. एवढं काकुळटेला येऊन भगवंत सांगितले दो, आणि एवढं काकुळटेला येऊन भगवंत सांगितले तरी पण ह्या कलियुगातले लोक ऐकेनात, म्हणून साक्षात त्याच भगवंतांना गौर लीला धारण करावी लागली. त्याच भगवंतांना काय करावी लागली? धारण, गौर लीला धारण करावी लागली. भक्त रूप स्वरूपकम मध्ये यावं लागलं. भक्तावतारम भक्ताख्यम नमाम भक्ती शक्तिकम. भक्ताच्या रूपामध्ये यावं लागलं. भगवंतांची भक्ती कशी करावी हे दाखवण्यासाठी चैतन्य महाप्रभू प्रकटले आजपासून 500 वर्षापूर्वी. कारण ह्या भगवंतांच्या प्रॉमिसला सुद्धा आपण काळीची पण किंमत दिली नाही. भगवंत प्रॉमिस वचन देऊन सांगतायत की मी तुला वचन देतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतोय की जर तू हे असं केलास तर तुझं जीवन निश्चित काय होईल? सफल होईल. पण आपण ते ऐकायला तयार नाही आहोत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, हे 2 आदेश दिलेत भगवंतांनी, अतिशय गुह्यतम शास्त्र सांगतात भगवंत. या 2 श्लोकांच्या आधारे ह्याची जर फोड करत बसलो ना रात्र कमी पडेल. एवढं हृदयात गुरु महाराजांच्या कृपेनं आहे भरलेलं, आणि तेच बाहेर येत असतं माझ्या मुखातनं आणि हृदयातनं. काय सांगतात बघा दुसऱ्या आदेशामध्ये भगवंत, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. काय सांगतात भगवंत? सर्व धर्मान परित्यज्य, सर्व प्रकारच्या धर्मांचा काय कर? परित्याग कर, आणि केवळ मलाच शरण ये. माम एकम शरणं व्रज. इथं पुन्हा सांगतायत केवळ मला एकट्यालाच शरण ये, दुसऱ्या कोणालाही नाही. मग कोणतरी ऐकणार म्हणतो काय डॉक्टर मेस्त्री कृष्ण भक्त आहेत म्हणून काय पण त्यांचं सांगत असतात. हे मी सांगतोय? हे मी सांगतोय का की हे प्रभुपाद सांगतायत की हो कोण सांगतायत? कृष्णस्तु भगवान स्वयं ईश्वरः परमः कृष्णः सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण करणम.
ईश्वर अनेक आहेत, पण परमेश्वर कोण असतील तर ते कृष्ण आहेत. त्यांचं रूप सच्चित आनंद रूपी आहे. त्यांना भौतिक देह नाहीये. ते आपल्या आध्यात्मिक देहाद्वारेच इथे प्रकट होतात. अनादिर आदि गोविंद, त्यांच्या आधी पण कोणी झालं नाही आणि त्यांच्या नंतर पण कोणी होणार नाही, असे कोण आहेत? परमेश्वर भगवान श्रीकृष्ण गोविंद आहेत. आणि पुढे सांगतायत सर्व कारण कारणम, सगळ्या कारणांचं कारण कोण असतील तर ते भगवान वासुदेव श्रीहरी श्रीकृष्ण गोविंद आहेत. आणि तेच भगवान श्रीकृष्ण इथं भगवद्गीतेमध्ये आदेश देत आहेत आपल्याला. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सगळ्या धर्मांचा त्याग करणे, केवळ मलाच शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन, तू भयभीत होऊ नकोस. गॅरंटी देतात मा शुच, म्हणजे आय गॅरंटी यू. पुन्हा इथे सांगतात प्रतिज्ञापूर्वक, मी गॅरंटी देतो मा शुच. असं कोण गॅरंटी देतं तर जावा मग त्याचे पाय धरा, काय बिघडत नाही. असं जर कोण गॅरंटी देणार असेल तर त्याचे पाय धरा जाऊन, नाहीतर गुपचाप काय करा, भगवंतांचं भजन करा. बस फॉलो द ऑर्डर्स ऑफ लॉर्ड कृष्ण अँड युअर गुरु, जो की बोनाफाईड असला पाहिजे, अधिकृत असला पाहिजे, बोगस गुरु नाही. स्पष्ट सांगतात भगवंत, सगळ्या धर्मांचा परित्याग कर. अरे कसल्या कसल्या उपाध्या लावून घेतल्यास तू? मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, मी करोडपती आहे, मी रोडपती आहे, मी भिकारी आहे, मी श्रीमंत आहे, मी मास्तर आहे, मी डॉक्टर आहे, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे. नाही, काय नाही सांगत आहेत भगवंत. हिंदू धर्मासाठी नाही सांगत आहे ते, संपूर्ण मानव जातीसाठी सांगतायत हे. कारण भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नसून तो पूर्ण मानव समाजासाठी, इट इज लाईक अ पोल स्टार. तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये पोल स्टारला? ते हे असतो, बंदरावरती दिवा असतो, जो जहाजांना दीपस्तंभ असतो, जो जहाजांना मार्ग दाखवतो भरकटलेल्या. तसंही भगवद्गीता आहे. संपूर्ण मानव समाजासाठी भगवद्गीतेचे तत्वज्ञान आहे. मग तुमच्या वेगळ्या वेगळ्या धर्मामध्ये देवाला काही नावं असतील. कुराणमध्ये ह्याच भगवंतांना अल्लाह म्हटलंय. ख्रिश्चन धर्मामध्ये ह्याच भगवंतांना गॉड म्हटलंय. कोण बुद्ध म्हणतं, कोण यहोवा म्हणतं. पण हे अनादि अनंत रूपम, त्या एकाच भगवंतांची अनेक नावं आहेत. पण देवी देवता ह्या कॅटेगरीत येत नाहीत. लक्षात ना, देवी देवतांना ह्या कॅटेगरीत आणू नका. ही भगवंतांची नावं आहेत. राम, कृष्ण, यहोवा, बुद्ध, अल्लाह, ही त्या एकट्या भगवंतांची नावं आहेत. आणि मला खूप बरं वाटतं सांगताना हे की आज इतर धर्मीय लोक हे फॉलो करतात. दोन्ही श्लोक जावा तुम्ही एखाद्या मुसलमानाला विचारा, अल्लाशिवाय तू कोणाला भजतोस काय? नाही, ते कोणाच्या नादाला लागत नाहीत. जन्मल्यापासून त्यांना शिकवण दिली जाते की अल्लाह हा एकमेव ईश्वर आहे, परमेश्वर. हो, निश्चित आहे. त्याच अल्लाहचं नाव माझ्या धर्मामध्ये कृष्ण आहे. मग आपण किती जण प्रामाणिकपणे कृष्णाला भजतो अनन्य भावानं? हा ज्याचा त्याचा खरंच सिंहावलोकन करण्याचा विषय आहे. विचारलं पाहिजे आपण स्वतःला, मी खरंच भगवान श्रीकृष्णांना भजतो का? जसे मुसलमान त्यांच्या अल्लाला भजतात, 5 वेळा नमाज पडतात, सदैव नामस्मरण करत असतात. भले मग ते काही करू देत. हिंदूमध्ये कोण काय करत नाही असं आहे का? हिंदूमध्ये 999चा क्लब आहे ना, जे केवळ पिशव्या घेऊन बाजारात जातात खाटक्याकडे. अंडी दे, कोंबडी दे, मटण दे, बोंबील दे, बांगडा दे, सुरमई दे, पापलेट दे. आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे 4 बोटं असतात, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक धर्मामध्ये चांगली माणसं असतात. आपण चांगल्या माणसांना फॉलो करायला शिकलं पाहिजे. कोणाचाही द्वेष करू नये. कोणताही धर्म वाईट नाही, कारण सगळे धर्म भगवंतांनी स्वतः ह्या पृथ्वीवर निर्माण केलेले आहेत. धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. धर्माची व्याख्या, धर्माची नियमावली स्वतः भगवंतांनी घालून दिलेली आहे. मग तो बौद्ध धर्म असू दे किंवा ख्रिश्चन धर्म असू दे किंवा पारशी असू दे, जैन असू दे किंवा मुस्लिम धर्म असू दे. आणि ह्या उद्देशाने सर्व धर्म समभाव आहेत. कारण ह्या सगळ्यामध्ये एकच दुवा आहे, ते म्हणजे परमेश्वर भगवान श्रीकृष्ण. त्यांची नावं फक्त वेगवेगळी असतील, पण आपल्यामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांना विसरून इतर अनेक त्यांचे जे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्याच मागे लागलोय.
ज्यांच्याकडे काही पॉवर्स नाही, तो खरंच काही पॉवर्स नाही आहेत आणि असल्या तरी फार लिमिटेड पॉवर्स आहेत आणि ते तुमचं परम कल्याण करूच शकत नाहीत. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस. भगवंत वचन देत आहेत आणि हे सगळं ह्याचं यथार्थ रूपामध्ये सार कोणाला कळलं होतं? गोपींना कळलं होतं. आणि म्हणून गोपींनी आपलं जीवन सर्वस्व अर्पण केलं भगवंतांना. ते कसं अर्पण केलं ते आज आपण पाहूया या शेवटच्या सत्रात गोपीगीतच्या. ग्रंथराज श्रीमद भागवतम अध्याय 31, स्कंद 10 अध्याय 31. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासा तथो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की. ग्रंथराज श्रीमद् भागवतम स्कंद 10 अध्याय 31 श्लोक आहे 18 आणि 19. मी म्हणेन, माझ्यासोबतच म्हणा, सर्वांना बहुश्रुत आहे. व्रजवनौकसां व्यक्तिरंगते वृजिनहन्त्र्यलं विश्वमङ्गलं त्यजमनाकच न स्वसृहात्मना स्वजनरुद्रुजां यन्निषूदनं. व्रजवनौकसां व्यक्तिरंगते वृजिनहन्त्र्यलं विश्वमङ्गलं त्यजमनाकच न स्वस्पृहात्मना स्वजनरुद्रुजां यन्निषूदनं. व्रजजन म्हणा, गोकुळातील वनामध्ये व्रजवन ओकसाम निवास करणाऱ्यांसाठी व्यक्ती ही अवतरण अंग प्रिय ते तुमचे वृजिन दुःखांचा हंत्री विनाश करता अलम अत्यंत विश्वमंगलम परम मंगलमय त्यज द्या मनाक थोडेसे च आणि न आम्हाला तत्व तुमच्याकरिता स्पृहा आसुसलेली आहेत. आत्मनाम ज्यांची मने स्व तुमचे स्वतःचे जन भक्त
हृत हृदयामध्ये रुजाम रोगाचे यत जे निषूदनम प्रतिकार वा दूर करते. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर इथं गोपी भगवंतांना प्रार्थना करतायत अतिशय उक्साबुक्शी रडून, कारण भगवंत अंतर्धान पावलेले आहेत. रासारंभ झाला, भगवंतांनी काही काळ क्रीडा केली गोपींसमवेत आणि गोपींना अहंकार झाला हृदयामध्ये की बघा कसे परब्रह्म भगवान श्रीकृष्ण केवळ एकट्या माझ्याबरोबर काय करतायत, क्रीडा करता आहेत. आणि त्यामुळे भगवंत अंतर्धान पावले आणि मग खूप सगळं शोधाशोध झाला. वीर व्याकुळ गोपी वगैरे सगळं आपण अभ्यासलं आणि आता मग यमुने तटी बसून गोपी गीत गातायत भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. सांगतात हे प्रिय करा, म्हणा हे प्रिय करा, व्रजजनांचे दुःख नष्ट करण्याकरिताच तुम्ही सर्व मंगलमय अवतार धारण केलेला आहे. आमची मने तुमच्या सहवासाकरिता आसुसलेली आहेत. तेव्हा भक्तांच्या अंतःकरणातील रोग नष्ट करणारे असे जे औषध तुमच्या जवळ आहे त्यातील थोडेसे आम्हास देऊन कृपया आमच्या हृदयातील रोग दूर करा. भगवंतांकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं औषध आहे. आणि आता जे आपण 3 श्लोक अभ्यासले त्याच्यामध्ये भगवंतांनी हे औषध सगळ्यांसाठी काय केलं आहे, मुक्त असते वितरित केलेलं आहे. पण ते औषध आपण स्वीकारायला तयार नाही राहू. मनमना भाव मत भक्तो मध्याजिमाम नमस्कृ करून बघा. भगवंत सांगतात म्हणून तरी करून बघा. मी एवढा बेंबीच्या देठापासून पोट तिडकीनं सांगतोय म्हणून तरी करून बघा. प्रभुपाद आयुष्य घालवले त्याच्यासाठी म्हणून तरी करून बघा. अहो रिझल्ट येईल, निश्चित रिझल्ट येईल, गॅरंटेड 100%. ह्या भौतिक जगतातील दुःख ना भक्ताचं पाठ सोडणार ना अभक्ताची पाठ सोडणार आहेत. पण भक्तासाठी ही सगळी भौतिक दुःख मग ती कोणत्याही स्वरूपाची असू दे, काय न वाचा मनसेंद्रिय वा बुद्धीची असू कसली असू दे, ती त्याच्यासाठी मांजरानं आपल्या पिल्लांना पकडणं आणि मांजरानं उंदरांना पकडणं ह्याच्यातल्या फरकासाठी सारखी असतात. लोकांना वाटेल अरे हा एवढी भक्ती करतोय पण ह्याच्या आयुष्यात एवढी दुःख आहेत, एवढं कठीण प्रसंग आहेत, एवढे हालअपेष्टा आहेत, मग कशाला मी भक्त करायची. पण हे सगळे कठीण प्रसंग त्या भक्ताला कसे वाटत असतात, मांजरानं मांजरालाच धरले आपल्या पिल्लाच्या. पण मांजर जेव्हा आपल्या पिल्लाच्या मांजराला धरतं तेव्हा त्याला काय करतं, सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मानेला धरतं. आणि तेच मांजर ज्याला उंदराच्या मानेला पकडतं त्याला उंदराला कुठच्या सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी धरतं, सुरक्षित ठिकाण उंदराचं, मांजराचं पोट. हा फरक आहे. भक्तांच्या जीवनामध्ये पण कठीण प्रसंग येणार आणि अभक्तांच्या जीवनामध्ये पण कठीण प्रसंग येणार. पण ह्या दोघांमधला फरक हा आहे, भगवंत भक्ताच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग पाठवतात स्वतःहून. का? कारण तो अजून आर्त व्हावा आणि त्यानं केवळ आणि केवळ भगवंतांवरतीच केवळ आश्रित राहावं. इतर कोणताही आधार त्यानं आपल्या आयुष्यामध्ये ठेवू नये किंवा त्याच्या भरोश्यावर राहू नये, कारण बाकी सगळे आधार हे कुचकामी आहेत. आणि अभक्ताच्या जीवनामध्ये जी संकट येतात ती मात्र त्याला उंदरासारखी झेलावी लागतात स्वतःला. तिथं त्याला वाचवण्यासाठी कोणी नसतो. आणि भले इथंही संकट झेला आणि मृत्यूनंतर जावा नरकामध्ये. ते आपण प्रामाणिकपणे भगवंताचं भजन केलं पाहिजे. तर तात्पर्यामध्ये आचार्यांच्या मते भगवान श्रीकृष्णाने त्यांचे मृदू चरणकमल आपल्या स्तनावर ठेवावेत अशी याचना वारंवार गोप स्त्रियांकडून केली जात असल्याचे आपल्याला आढळते. ज्यावेळेला आपण संपूर्ण गोपीगीत अभ्यासतो तर काय आपल्याला आढळतं की गोपी विनंती करतात भगवंतांना की भगवंताने त्यांचे मृदू सुकोमल असे चरण काय करावेत, आमच्या वक्षस्थळावरती म्हणजे स्तनांवरती ठेवावेत.
तर का ते आपण अभ्यास नव्हते, ते बाळाला खाली घेऊन जायला सांगा. गोपी ऐहिक कामवासनेच्या आहारी गेलेल्या नव्हत्या, उलट त्या शुद्ध भगवत प्रेमामध्ये लीन झालेल्या होत्या आणि म्हणून आपले सुंदर स्तनही श्रीकृष्णांच्या चरणसेवेसाठी अर्पण करू इच्छित होत्या. हे आध्यात्मिक पातळीवर शुद्ध प्रेमाचे संबंध कसे असतात याचे ज्ञान ऐहिक कामवासनेने दग्ध झालेल्या विषयी लोकांना मुळीच समजू शकत नाहीत आणि हे त्यांचे सर्वात मोठे दुर्दैव होय. एखादा म्हणेल गोपी आपलं स्तन भगवंतांचे चरणचिन्ह ठेवण्यासाठी देत आहेत. काय त्या गोपी आणि काय ते भगवंत, असले कसले तुमचे भगवंत, नाही कळायचं हो एवढं. हे सगळं कवरमध्ये आहे ना, सगळं भाऊ बापू हे सगळं कवरमध्ये आहे. एवढं सहज समजलं असतं तर सगळे भगवंतांचे आपलेसे झाले असते ना. भगवंत सगळं देतात पण भगवंत स्वतःला कोणालाच देत नाहीत. किंवा सांगतो नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रसविग्रह पूर्ण शुद्धो नित्य मुक्तो अभिन्नत्वात नाम नमिनो, ह्या श्लोकामध्ये पद्मपुराणातील श्लोकामध्ये सांगितलं आहे भगवंतांचं नाम चिंतामणी आहे. तुम्ही जे जे मागाल ते देईल. तुम्ही नामसाधन जर करायला लागले हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, नियमित ध्यान करायला लागले, जप करायला लागले भगवंतांच्या ह्या महामंत्राचा नामाचा, नाम चिंतामणी कृष्ण, भगवान श्रीकृष्णांचं नाम एक आहे, चिंतामणी आहे. म्हणजे तुम्ही जी जी इच्छा करेल ती ते सर्व पूर्ण करेल. चैतन्य रसविग्रह आहे, मृत नाही भगवंतांचं नाव. तुम्ही ज्या वेळेला भगवंताचं नाव मुखावरती जिभेवरती घेता त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीरामचंद्र त्या जिभेवरती तुमच्या प्रकट होतात आणि डान्स करत असतात. ह्याची अनुभूती घ्यायला तशा प्रकारे उत्कट ह्या गोपींच्या भावामध्ये भजन केलं पाहिजे भगवंतांचं. मग एका सेकंदामध्ये पण तुम्हाला अनुभूती येईल त्याची. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रसविग्रह पूर्ण शुद्धो नित्यमुक्तो, हे भगवंताचं नाव कसं आहे, पूर्ण शुद्ध आहे. त्याच्यात लवलेश मात्र पण काय नाही आहे, इम्प्युरिटीज नाही आहेत आणि नित्यमुक्त आहे. ते आज बांधलेलं आहे आणि मग खुलं होणार असं नाही आहे. भगवंत नाव नित्यमुक्त आहे आणि एक मुक्त गोष्टच बद्ध जीवाला काय करू शकते, मुक्त करू शकते. दुसरं कोणतंही साधन नाही आहे जे मुक्त आहे स्वतः आणि ते तुम्हाला बद्ध अवस्थेतनं मुक्त करेल. आहे का दुसरं साधन कोणतं सुतार प्रभूजी? नाही, केवळ भगवंत नाव आहे. म्हणून सगळे साधू संत सांगून गेले ना, हरिनामाला महत्त्व दिलं आहे सगळ्यांनी, भगवंतांच्या नामाला महत्त्व दिलं आहे. पण आता ह्याच्यामध्ये एक गोम आहे. भगवंत सांगतायत नामचिंतामणी आहे. भगवंतांचं नाम साधना करायला लागले की सगळ्या सिद्धी मिळतील तुम्हाला, अष्टसिद्धी पण प्राप्त होतील. पण भगवंत चुकूनही स्वतःला देत नाहीत. भगवंत स्वतःला त्याच व्यक्तीला देतात ज्यानं ह्या गोपींसारखं सर्वस्व अर्पण केलेलं आहे भगवंतांना. आता गोपींकडे सर्वस्व अर्पण करण्यासाठी काय बरं आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला हे श्लोक कळतील. कारण भगवंतांची चरणचिन्ह किती सुकोमल असतात ह्याचा आपण बऱ्याच वेळेला ह्या सत्रामध्ये काय केलंय, उहापोह केलेला आहे. 1000 पाकळ्या घ्या आणि त्याच्यातनं एक करंदीचा काटा टाका, जो कसा भस्कन आरपार जाईल. त्या कमळाच्या पाकळ्यांपेक्षा पण सुकोमल भगवंतांचे चरणचिन्ह आहेत. आणि ह्याच गोपीगीतमध्ये गोपी रडून सांगतायत की तुम्ही जे फिरताय वृंदावनमध्ये, तुमच्या पायाला दगड धोंडे ती धाटणं भात शेतीची ह्याची त्याची लागतील, कडे कपारी लागतील आणि तुम्हाला त्रास होईल. कारण तुमचे चरण एवढे सुकोमल आहेत आणि ते चरण एवढे सुकोमल आहेत की या दुनियेमध्ये असं कोणतं वस्त्र नाही ज्याच्यावरती ते ठेवावेत. त्यामुळे आम्ही वस्त्र परिधान केलेत, ती पण तुमच्या चरणांना पुरेशी नाहीत. मग आमच्या शरीराचे सगळे भाग आम्ही पाहिले, सगळे कडक आहेत. केवळ आमच्या शरीरावर एकच अंग आहे जे तुमच्या चरणकमलांना आश्रय देण्यासाठी आम्ही लायक समजतो, ते म्हणजे आमचे वक्षस्थळ. हा भाव आहे याच्यामध्ये. लक्षात, केवळ आणि केवळ आमचे वक्षस्थळ जे आहेत तेच आम्हाला वाटतात ह्या पूर्ण क्रिएशनमध्ये विधात्याच्या एवढे सुकोमल आहेत की ते तुमचे चरण धारण करण्यासाठी काय आहेत, उपयुक्त ठरू शकतील. ह्याची पण आम्हाला शंका आहे. वी आर नॉट कन्फर्म अबाउट दॅट. पण हेच आहे जे आम्ही तुम्हाला काय करू शकतो, बेस्ट वी कॅन ऑफर. हे भक्तिभाव आहे. जीवनामध्ये जे काय आपलं बेस्ट आहे ते भगवंतासाठी देण्यासाठी शिकलं पाहिजे आपण. आणि तो गोपीभाव आहे. ह्याच्यामध्ये कामवासना नाही आहे लक्षामध्ये तुमच्या. अरे हे भौतिक कामवासना करण्याची भगवंतांना काय गरज नाही आहे.
अहम बीज प्रथा पिता. भगवंत सांगतात काय, सगळ्या जीवांना बीज प्रदान करणारा पिता मी आहे. भगवंतांना काम वासना ह्या भौतिक गोष्टी करायची काय गरज आहे? काय मिळव तुम्ही भौतिक काम वासना करून? एकाच नाही तर दुसरं अपत्य. त्याच्या पलीकडे काय उत्पत्ती करू शकलात तुम्ही? भौतिक काम वासनेच्या आरे जाऊन तुम्ही किती मुलं उत्पन्न करू शकलात? फार पूर्वीच्या काळी, आजपासून 30-40 वर्षापूर्वी डझनभर असायची पोरं. ते मोबाईल बाजूला असतील तर बाजूला ठेवा, तिथले उचला तिथले मोबाईल. स्पीकरच्या बाजूला मोबाईल ठेवू नका. नाही. आणि भगवंताने किती अपत्य जन्माला घातली विचार करा. एक असं दही घेतलं तुम्ही ओंजळीमध्ये, 1 चमचाभर दही. आमच्याकडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत पवार भाऊसाहेब. एका दह्यामध्ये किती किती कोटी बॅक्टेरिया असतात हो? मोजू शकतो आपण? नाही मोजू शकत ना. दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात हे तर माहिती आहे ना. लॅक्टिक ॲसिड बॅसिलाई असतात, किती अब्जावधी असतात. ताकद आहे का आपल्यात? नाही. भौतिक काम वासनेची प्रजोत्पादन करण्यासाठी भगवंतांना गरज नाहीये. आणि ना गोपींना पण गरज आहे भगवंतांवरचं प्रेम प्रकट करण्यासाठी भौतिक काम वासनेची. हे दिव्य स्तरावरचं प्रेम आहे, ज्याच्यामध्ये सर्वस्व अर्पण करून, सगळ्या परिजनांचा त्याग करून, सर्व धर्मांत परित्यज्य करून गोपी शरद पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवंतांसाठी तिथं आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी आल्या. आणि सर्वस्व अर्पण करताना त्यांनी विचार केला की आमच्या देहामध्ये सुद्धा असं काही अवयव नाही जो की भगवंतांना काय देईल? आराम देईल. आणि म्हणून त्या म्हणतायत की हे भगवंत हे नाथ, केवळ आम्हाला वाटतंय की हे आमचे वक्षस्थळ आहेत जे तुमच्या चरणांना आश्रय देऊ शकतील, तर कृपा करून तुमचे हे सुकोमल चरणकमल आमच्या वक्षस्थळांवरती ठेवा. उगाच फिरू नका इकडे तिकडे रात्रीचे काळोखामध्ये दगडधोंड्यातनं. पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत, खूप सुंदर सांगतायत बघा. यत्ते सुजात चरणांबुरुहस्तनेषु भीता शने प्रिय दधीमहि कर्कशेषु तेनाटविमटसी तद्व्यथतेन किंस्वित् कुर्पादिभिर्भ्रमति दीर्भवदायुषां नः. आज आमच्यासोबत काही भक्त मागील 5 महिन्यापासून हे गोपीगीत गात आहेत. तर आज ह्या चरम श्लोकाचा आपण आज अर्थ थोडक्यात जाणून घेऊया. यत्ते सुजात चरणांबुरुहस्तनेषु भीता शने प्रिय दधीमहि कर्कशेषु तेनाटविमटसी तद्व्यथतेन किंस्वित् कुर्पादिभिर्भ्रमति दीर्भवदायुषां नः. यत म्हणा, यत जे ते तुमचे सुजात सुकुमार चरण अंबुरुहम चरणकमळ स्तनेषु स्तनांवरती भीता भीत भीत शने हळुवारपणे प्रिय हे प्रिय करा दधीमहि आम्ही ठेवून घेतो कर्कशेषु कठीण तेन त्याद्वारे अटवीम वनात अटसी तुम्ही भ्रमण करता तत् ते व्यथते क्लेश पावणे क्षती पोहोचणे न नाही किंस्वित् आम्हाला चिंता वाटते कुर्प आदिभी खडे दगड इत्यादींनी भ्रमती भ्रमित होते धी मन भवत आयुष्याम तुम्ही ज्यांचे जीवन व आश्रय आहात अशांचे न आमच्या. ह्याचा मी आता शब्दशः अर्थ वाचतो, माझ्यासोबत मोठ्यानं म्हणा. हे प्रिय करा तुमचे चरणकमळ परम कोमल असल्यामुळे ते दुखावले जाऊ नयेत यासाठी आम्ही ते अगदी हळुवारपणे भीत भीतच आमच्या स्तनांवरती ठेवून घेतो. आमचे जीवन एकमेव तुमच्यावर आश्रित आहे. यास्तव तुम्ही वनातून भ्रमण करता तेव्हा तुमच्या सुकुमार चरणांना काटे दगड खडे इत्यादी टोचून ते क्लेश पावतील या चिंतेने आम्ही अत्यंत व्यथितावस्थेत असतो.
कुठं आली भौतिक कामं भावना याच्यामध्ये? का व्यतीत आहेत गोपी? स्वतःच्या इंद्रियांची खास भागवण्यासाठी व्यतीत आहेत का? हां, नाही. ते काय म्हणतायत की तुम्ही वनामध्ये, वृंदावनच्या वनामध्ये ज्यावेळेला भ्रमण करता त्यावेळेला तुमच्या सुकोमल चरणांना काय लागतील? खडे दगड धोंडे लागतील, धाटणी लागतील, आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल? वेदना होतील. आणि पुढे काय म्हणतात? हे प्रिय करा, तुमचे चरणकमल परम कोमल असल्यामुळे ते दुखावले जाऊ नयेत यासाठी आम्ही ते हळुवारपणे भीतच आमच्या स्तनावर ठेवून घेतोय. म्हणजे त्यांना ह्याची पण गॅरंटी नाही, जर आमच्या स्तनावर ठेवले तरीसुद्धा भगवंतांच्या चरणांना इजा पोचेल ह्याची भीती आहे त्यांना. म्हणजे भगवंतांचे चरणकमल किती कोमल आहेत विचार करा, चरणकमल. आणि त्यांना इजा पोहोचू नये, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, आणि म्हणूनच हे समर्पण आहे ना भगवंतांच्या प्रती. आणि हे समजायला ना आयुष्य घासावी लागतील राव, असं नाही कळणार ते. भले मी सांगेन माझ्या बिंबीच्या देठापासून, पण तुमच्या हृदयात जाण्यासाठी तुम्ही नामसाधना केली पाहिजे ना. ह्याची नामसाधना केली पाहिजे भगवंताच्या नामाची प्रामाणिकपणे, तर हे तत्त्वज्ञान तुम्हाला कळेल ना, नाही तर नाही कळणार तत्त्वज्ञान. भगवंतांना प्रसन्न करणं म्हणजे भगवंतांना आपल्याकडं असलेलं सर्वस्व अर्पण करणं, भगवंतांना आपल्याकडे असलेलं सगळ्यात बेस्ट देणं, हे भगवंतांना प्रसन्न करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, भगवंतांना प्रसन्न करण्याच्या मध्ये दुसरं कोणतंही माध्यम आड येता कामा नये. ह्याला म्हणतात सर्व धर्मांत परित्यज्य. सर्व धर्मांत परित्यज्याचा अर्थ हा आहे, दुसरं कोणतंही गोष्ट भगवंतांना प्रसन्न करण्यापासून त्यांच्या आणि माझ्यामध्ये येता कामा नये, म्हणजे सर्व धर्मांत परित्यज्य. ह्या भावनेनं आपण भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे. आपल्याकडे जे बेस्ट आहे ते देऊन प्रसन्न केलं पाहिजे. मग आपल्याकडे बेस्ट काय आहे ते आपल्याला माहिती आहे. काय बेस्ट आहे आपल्याकडे? आपल्याकडे बेस्ट आहे हे बहुमोल मनुष्य जीवन. हे बहुमोल मनुष्य जीवन आपण भगवंतांच्या चरणी अर्पित केलं पाहिजे. बाकी अनेक 80 लक्ष योनीतनं आपण फिरलो, त्या सगळ्या योनी या भगवत साक्षात्कारासाठी अनुकूल नव्हत्या. आणि आता आपल्याला अतिशय बेस्ट अशी गोष्ट भगवंताने दिली आहे, आणि आपण तेवढे तरी सुज्ञ झालो पाहिजे की आपल्याला बेस्ट भगवंताने दिलं आहे. आणि मग बेस्ट आपण जे आपल्याला प्राप्त झालं आहे ते गोबर खाण्यासाठी व्यर्थ नाही घालवायचं राव. आपण टाइमपास करतो म्हणजे काय करतो? आपण गोबर खातोय. आपल्याला खाण्यासाठी दिलंय भगवंताने सुग्रास अन्न, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं सुग्रास अन्न दिलेलं आहे. जे घेताना सुद्धा अमृताहुनी गोड भगवंतांचं नाव. अशा भगवंतांच्या नामाचा सदैव जप करत राहिला पाहिजे, कीर्तन करत राहिलं पाहिजे, सदैव ध्यास लावून घेतला पाहिजे भगवंतांच्याच नामाचा, आणि विचार करत राहिला पाहिजे गोपींसारखं माझ्याकडे काय बेस्ट आहे बरं, काय मी असं करू ज्यानं भगवंत प्रसन्न होतील. हा विचार पाहिजे ना, की काय बरं मी असं करू की भगवंत माझ्यावर प्रसन्न होतील आणि मला अजून भरभरून देतील. आपला हा विचार असतो. काय विचार असतो? कोणत्याही देवी देवताकडे गेलो की देवा माका पाव, तुला काय पाहिजे सगळं देतो मी. जसं काय तुमच्या त्या 5 केळ्यांना आणि पाव किलो पेड्यांना ते भुकेलेले आहेत सगळे देवी देवता. आसुरी वृत्तीचे भक्त असतात ते म्हणतात मी बळीचा बकरा देईन, काय बकऱ्याचा बळी देईन, कोंबड्याचा बळी देईन. हे आसुरी तमोगुणातली वर्शिप, अंधकारमय. पण भाव काय आहे? माझं भलं कर. भाव हा नाही आहे भगवंता तुला कसं आनंददायी वाटण्यासाठी माझं जीवन खर्ची करू, तू कसा बरं प्रसन्न होशील माझ्यावरती, कसं मी तुझ्या नामरूप गुणलीलांचा प्रचार आणि प्रसार करू, कसं मी स्वतःला झोकून देऊ ह्या सेवा कार्यामध्ये तुझ्या, कारण हे एकमेव सेवा कार्य तुला अतिशय प्रिय आहे भगवंतांना. मग आपण जाणलं पाहिजे की भगवंतांना जे प्रिय आहे ते आपण केलं पाहिजे. ते करण्यासाठी आपण आपलं हे जीवन काय केलं पाहिजे? खर्ची घातलं पाहिजे की नाही. नच तस्मात मनुष्येषु कश्चिन मे प्रिय कृत्तमा. कालच गुरु महाराज श्रवण करत होतो रात्री, भल्या रात्री. तर गुरु महाराजांनी हे दोन्ही श्लोकांचं पहिलं ओळ घेतली आणि एक श्लोक बनवला. तो खूप मला एकदम स्तुत्य वाटला. 68 आणि 69 श्लोक. मी ह्या दोन्ही श्लोकावरती भरपूर व्याख्या केली, पण रात्री गुरु महाराजांनी लेट नाईट श्रवण करत असताना गुरु महाराजांनी दोन्ही श्लोकातली पहिली ओळ घेतली. यम इदम परमम गुह्यम मद भक्तेष्व भिदास्यती नच तस्मात मनुष्येषु कच्छिन मे प्रिय कृत्तमा. काय सांगतायत? जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल.
आणि नच तस्मात मनुष्य हा दुसऱ्या श्लोकातला पहिली ओळ आहे आणि त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणी सेवक या जगामध्ये नाही आहे. बघा, हे ज्ञानी गुरु जे असतात हे अशा प्रकारे आपल्याला ज्ञान देतात. हेच दोन्ही श्लोक मी अनेक वेळा वाचत होतो, अनेक वेळा व्याख्या पण केली, पण गुरु महाराजांनी अशी मती खोलली की दोन्ही श्लोकातली पहिली ओळ घेतली आणि एक श्लोक बनवला. य इदम परमम गुह्यम मद भक्तेश्व विदास्यती नच तस्मात मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमा. जो माझे परम गुह्य ज्ञान इतर माझ्या भक्तजनांना सांगेल त्याच्यापेक्षा मला दुसरा प्रिय असा या जगामध्ये कोणीही नाही. मग भगवंतांना प्रिय होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आत्ताच आपण जाणतोय. आपल्यातलं बेस्ट आपण दिलं पाहिजे. तर आपल्याकडे आहे वाणीची ताकद आहे, आपल्याकडे देहाची ताकद आहे, आपल्याकडे पैशाची ताकद आहे, आपल्याकडे संसाधनांची ताकद आहे. ही सगळी ताकद आपण कोणत्या गोष्टीसाठी खर्ची घातली पाहिजे? भगवंतांच्या प्रचार कार्यासाठी खर्ची घातली पाहिजे. कारण तेच कार्य असं आहे की भगवंतांना अतिशय प्रिय आहे. आपण गोपी भावामध्ये तर नाही भगवंतांना आपली स्तनं अर्पण करायला, पण त्या गोपी भावाकडे जाण्याचा मार्ग भगवद्गीतेतील त्या 3 श्लोकांनी आधारे जातो. ज्या 3 श्लोकांची आज आपण सुरुवातीला हे प्रवचनाच्या सुरुवातीला काय केली? व्याख्या केली. तर अजून जास्त मी काय अजून सांगत नाही, कारण जे काय सांगायचं होतं ते मला वाटतं मी माझ्या हृदयापासून तुम्हाला कथन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते तुम्ही सर्वांनी हृदयामध्ये धारण करा आणि हे प्रवचन परत 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 ऐका जीवनामध्ये. निश्चित तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन समर्पित करा भगवंतांना. जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेले तुम्ही स्वतः नोट कराल. त्याला दुसऱ्या कोणत्याही मोजमापाची गरज राहणार नाही. यू विल एन्जॉय युअर लाईफ, यू विल एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ युअर लाईफ. जर भगवंतांना सोडून जर तुम्ही तुमचं जीवन जगलात तर प्रत्येक जीवनातील प्रत्येक क्षण तुम्ही काय कराल? एन्जॉय कराल. नाहीतर हे पूर्ण भौतिक जगत केवळ तुम्हाला आणि तुम्हाला टोचण्यासाठी त्रास देण्यासाठीच आहे हो कार्यरत. बरोबर की नाही श्रीकांत प्रभूजी? इथं कोणीही तुमचं भलं व्हावं याची इच्छा करत नाही. केवळ एकटेच तुमचे परम मित्र आहेत, ते म्हणजे सगळ्या जीवांचे परम हितचिंतक. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिर्मृच्छति. भगवंत पुन्हा एकदा सांगतात, सुहृदम सर्वभूतानां. सगळे जे जीव आहेत त्या सगळ्यांना सुहृदम म्हणजे परम हितचिंतक कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. हे ज्यानं जाणलं त्यालाच खरी शांती प्राप्त होईल. इथं आपण थांबूया. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रीमद भगवद्गीता की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे, समवेत गौर भक्तवृंद की जय हो.